नो तर मी आणि शंकर आता ह्या वर्षी जंगलात असंच फिरण्यासाठी आलेलो. तर आता आम्हाला करवंद दिसलेत आणि ह्या वर्षीची आता शेवटचीच करवंद आहेत. होऊ शकता आता एवढीशी शेवटची करवंद चुकून चुकून मध्ये मध्ये आहेत. तर आता आम्ही ती काढून घेतो आणि शंकर बघू शकता तुम्ही आता त्या पानांपासून टोकुळा तयार करतोय. तर दाखवतो तुम्हाला पानांपासून टोकुळा कसा तयार करतात तो. गावाकडची पारंपरिक पद्धत आहे, ज्यावेळी आपण पिशवी किंवा इतर काही गोष्टी आपल्याकडे ठेवण्यासाठी नसतात त्यावेळी गावाकडची माणसंही अशी पानापासून टोकुळा तयार करतात. बघू शकता मी हे इथं पानांपासून टोकुळा तयार करत होतो. दाखवतो तुम्हाला पहिला. तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो आमच्याकडे हा टोकुळा तयार झालेला आहे आणि आता शंकर करवंद काढायला चालू केलाय, सुरुवात केलाय त्याने. दाखवतो. शंकर काय सांगशील रे पब्लिकला गावाकडची लाईफ. बघू शकता तुम्ही मित्रांनो शंकर आता करवंद बता 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 काढून घेतोय. तर मित्रांनो आता आम्ही करवंद काढतोय. इथं वरती लागलेत भरपूर आहेत पण वरती आहेत. आता बघू काढतो तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये करवंद. मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं करवंद बघा किती पिकले. बघू शकता. काय आता करवंद संपायला आली ना. ही बघते हा व्हिडिओ खाऊन बघ कसा आहे. कसा आहे मित्रांनो करवंद. बघूया आता आपण पण टेस्ट करूया. दाखवतो तुम्हाला. तर एक नंबर गोड आहेत मित्रांनो करवंद आणि ह्या वर्षीची शेवटची करवंद आहे ती. मी बघा इथं वरती सुद्धा लागलेत भरपूर. ही बघा. तर मित्रांनो आता फायनली आमची करवंद काढून झालेत. तुम्हाला दाखवतो हे बघा. तर हा माझा पहिलाच व्लॉग होता. तर तुम्हाला नक्की सांगा हा व्लॉग कसा वाटला, नक्की कमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.